मंडळी, तुम्ही कधी शिल्लक भातामध्ये गव्हाचं पीठ मिसळून हा इतका भन्नाट आणि युनिक पदार्थ बनवलाय का? नसेल बनवला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजची रेसिपीची चव आणि रेसिपी तुम्ही कधीच विसरणार नाही. तर त्यासाठी आपण शिल्लक राहिलेला भात एका पसरट ताटामध्ये टाकून घेतला आणि इथे जे मॅशर आहे ना, त्या मॅशरने आपण हा भात जो आहे तो थोडासा मॅश करून घेणार आहोत. आता मॅशर नसेल तर मिक्सरमध्ये प्लस मोडला 2-3 वेळेला फिरवून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. तर पहा, इथे आपण अशा पद्धतीने हा भात जो आहे तो थोडासा मॅश करून घेतला. त्यानंतर इथे आपल्याला लागेल गव्हाचं पीठ. आता गव्हाचं पीठ सुरुवातीला तर आपण 1 वाटी घेतले, पण एवढं पीठ या पदार्थासाठी अजिबातच लागत नाही, कारण हा पदार्थ बनवताना यामध्ये पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही. तर यामध्ये जे काही गुळाचं आणि भाताचं मॉइश्चर असेल तेवढ्यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाऊण वाटी इतका गूळ घालून घेतला. त्याचबरोबर यामध्ये वेलची पावडर आणि सुंठ बडीशोप पावडर घालून घ्यायची आहे. यामुळे या पदार्थाला चव आणि स्वाद खूप छान येतो आणि खरंच खूप भन्नाट अशी रेसिपी, चविष्ट आणि अप्रतिम चवीची रेसिपी तयार होते. आता हे पहा, हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. वाटल्यास गव्हाचं पीठ आपण नंतर यामध्ये वापरू शकतो, पण सुरुवातीला आपल्याला थोडंसं बेतानेच घालायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ ना कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ना, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजे मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील आणि त्याचबरोबर मला सुद्धा समजेल की आपल्या ह्या युनिक आणि भन्नाट रेसिपी कुठपर्यंत पोहोचतात. तसंच तुम्ही जर आणखीन आपल्या RK फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा ऑन करा, म्हणजे पुढील अशीच रेसिपी तुमच्या पुढे लगेचच येईल. तर इथे पहा, आपल्याला थोडंसं हे पातळ वाटलं. मी पुन्हा एकदा गव्हाचं पीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्याला हे गव्हाचं पीठ व्यवस्थित असं यामध्ये मळून घ्यायचं आहे. याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. गूळ घातलेला असल्यामुळे थोडंसं चिकटतं, कारण यामध्ये चिकट गव्हाचं पीठ, चिकट भात आणि चिकट गूळ यामुळे ना ते थोडंसं हाताला चिकटतं. पण व्यवस्थित असा उंडा आपण इथे तयार करून घेतला. खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही आणि यामध्ये एक थेंबही पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही. त्यानंतर पहा, असं सुती कॉटनचा आपल्याला कपडा घ्यायचा आहे इथे. तर पहा, असा चौकोनी आकारामध्ये कट करून घेतला. या जागी तुम्ही रुमालाचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर त्याला सगळ्यात पहिले तर अगोदर पूर्ण ओलं करून घेतलं. त्यानंतर त्यावरती पाणी टाकून घेतलं. तसंच आता इथे हाताला पाणी लावून आपल्याला जेवढ्या आकाराचं हे थालीपीठ बनवायचं आहे ना, तर आज आपण मस्त शिळ्या भातापासून गोड थालीपीठ बनवतोय. हे गोड थालीपीठ ना खायला काही इतकं भारी लागतं ना, तुम्ही खरंच एकदा बनवून पहा. तर दुसऱ्या वेळेस ना तुम्ही जाणीवपूर्वक शिळा भात ठेवाल आणि त्यापासून हा पदार्थ बनवाल. इतका चविष्ट हा पदार्थ तयार होतो. तर पहा, असं मस्त उंडा तोडून घेतला आणि पाणी अगोदरच फडक्यावरती टाकून घ्यायचं बरं का. यामध्ये गूळ गव्हाचं पीठ असल्यामुळे ना फडकं जर तुम्ही कोरडं ठेवलं किंवा कमी ओलं ठेवलं तर त्याला पदार्थ आपला चिटकू शकतो. त्यामुळे त्याला व्यवस्थित असं ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यावरती छान असं हे गोड थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर सगळीकडून पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं. हे थालीपीठ थापायला इतकं सोपं आहे की ते फाटत नाही, तुटत नाही. त्यामुळे अगदी इझिली तुम्ही हे थालीपीठ थापून घेऊ शकता. कडाने चिरा गेलेले असतील तर ते चिरासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित एकसारखं थालीपीठ करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे मस्त. आता याला ना होल करून घ्यायचे. आता हे अशा पद्धतीने होल केले ना की त्यामध्ये आपल्याला अगदी इझिली तेल सोडता येतं आणि व्यवस्थित दोन्ही साईडने थालीपीठ भाजून घेता येतं. अशा पद्धतीने थालीपीठ उचलून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर आपल्याला इकडे तवा गरम झालेला आहे, त्याला तेल लावून घेऊया आणि मगच त्यावरती आपल्याला थालीपीठ टाकून घ्यायचं आहे. तर पहा, सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घेतलं. आता तेल किंवा तूप तुम्ही दोन्हीचाही इथे वापर करू शकता. त्यानंतर यावरती थालीपीठ टाकायचं आणि एका साईडकडून दुसऱ्या साईडला फडकं काढून घ्यायचं. तर पहा, किती इझिली निघत आहे. आता यामध्ये ना जे होल आपण करून घेतलेले आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं. अशा पद्धतीने थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं, म्हणजे छान असा आपला पदार्थ जो आहे तो भाजला जातो. तर पहा, अगदी 2 मिनिटे हे थालीपीठ आपण भाजून घेतलं. त्यानंतर आता पलटवून घ्यायचं. पलटवून घेण्या अगोदर आपल्याला त्याच्या कडा जे आहेत ना त्या अशा उलटण्याच्या सहाय्याने मोकळ्या करून घ्यायच्या आहे. यामध्ये गुळाचा वापर केलेला असल्यामुळे आपलं थालीपीठ कुठे कुठे चिकटलेलं असतं. जर तुम्ही तसंच उचलायला गेले तर ते तुटू शकतं. त्यामुळे ना अगोदर कडा मोकळ्या करून घ्या आणि त्यानंतरच पलटी करायचं आहे.
पलटी करून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला जे छेद केलेले आहे किंवा होल केलेले आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे. अगदी नॉर्मल तेल सोडायचं आहे. पहिलं थालीपीठ चिकटलं नाही की नंतर कुठलंच चिटकणार नाही. तर तुम्ही कधी असा पदार्थ ट्राय केला आहे का मंडळी, ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. किंवा तुम्ही हा पहिल्यांदाच जर पाहत असाल ना, तर एकदा मी सांगते म्हणून एकदा नक्कीच हा शिळ्या भाताचा किंवा नॉर्मल जे तुम्ही नेहमी भात बनवता त्यापासून सुद्धा तुम्ही हा भाताचा प्रकार बनवू शकता. खूप सुंदर आणि सुरेख लागतो, चवीला अप्रतिम असा लागतो. जर तुम्हालाही गोड खायला आवडत असेल तर हा गोडाचा पदार्थ तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. तर छान असं थालीपीठ भाजून घेतलं तर मस्त असं भाजलं गेलेलं आहे, पाहू शकता. आता याच पद्धतीने राहिलेले थालीपीठसुद्धा आपण बनवून घेणार आहोत. तर सेम पद्धतीने आपल्याला प्रत्येक वेळेला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर थालीपीठ उचलायचं, त्यावरती टाकायचं आणि फडकंसुद्धा सेमच पद्धतीने काढायचं आहे. म्हणजे आपलं थालीपीठ अजिबात फाटत तुटत नाही. आणि सेम पद्धतीने तेलसुद्धा सोडून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, व्यवस्थित असं भाजलं जातं. आता याला पलटी करून घेऊया आणि तसं भाजून घेऊया. कलर एकदम सुरेख येत आहे, तुम्ही पाहू शकता. हो, एक टिप सांगायची विसरले की गूळ घालताना एकदम बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. त्यामध्ये गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही, नाहीतर पदार्थ पूर्णपणे तव्याला चिटकू शकतो, कारण गुळाचं पाणी होतं. त्यामुळे यामध्ये आपल्याला दिसत असेल की कुठेही गुळाचा एकही असा खडा आपण ठेवला नव्हता, कारण बारीक चिरून गूळ घातलेला आहे. तसंच तुम्ही गूळ अगोदर चिरून घ्या आणि त्यानंतर भातामध्ये मिक्स करा. तर मस्त असे आपले आजचे गोड धपाटे बनवून तयार झालेले आहेत. तर पाहू शकता किती सुरेख आणि सुंदर झालेत. खातानाच त्याची लचक मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी तुम्हाला खूपच आवडेल. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल आणि आणखीन आपल्या आरकेज फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा. म्हणजे पुढील अशाच नवनवीन आणि यूजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्हाला सुद्धा ती रेसिपी पाहता येईल. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत आरके फूड रेसिपी चॅनलला फॉलो करून ठेवा, म्हणजे रेसिपी सहजच तुम्हाला शोधता येईल. चला भेटूया अशाच नवीन एका इंटरेस्टिंग आणि यूजफुल रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा, मस्त रहा. इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. खरंच खूप आभारी आहे की तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला. रोज असाच सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ पाहत राहा. मस्त कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.